मधु, ओम, वहिनी, ओम, अरे गेले कुठे सगळे? अरे वहिनी कुठे? ओम कुठे? ते गेले मुंबईला. कधी? अहो ते हायकोर्टात काम होतं ना त्यांचा तो मुंबईचा मित्र घ्यायला येणार होता त्यांना. अरे मी विसरलेच. बाकीचे कुठे आहेत? त्यांच्या कामाला गेले. मी आतल्या खोलीत झोपले होते त्यामुळे आवाज. सॉरी, मी डिस्टर्ब केलं? नाही अहो असंच म्हणाले मी. एकच मिनिट, फोन. हा आई बोला. हा अगं मी पोचले इथे. कुठे? अगं विसरलीस का, मी इथे मुंबईला पोचली आहे. का? अगं असं काय करतेस तू? मी ओमच्या आईला भेटायला येणार होते ना, सांगितलं होतं ना तुला. ओ माझ्या लक्षातच नाही. मी पोचलात का तुम्ही तिथे? हो, आणि मला काय वाटतंय मी त्यांच्या ऑफिसच्या बाहेरच आहे आता. आई एक म्हणजे ओम सुद्धा मुंबईला आलाय आज. परमेश्वरा, हं? मग काय तो येणार आहे का इथे? आला तर नेमका? हा नाही नाही नाही, मला नाही वाटत तो येईल. ऍक्च्युली कालच त्याच्या आईशी जरा भांडण झालंय. नाही येणार तो. नाही पण खरंच नेमका इथं आला तर किती गोंधळ होईल. मग मी जाऊ की नको? मला वाटतं मग राहू दे. काय? नाही नाही, असं काय. आता इतक्या लांब तुम्ही एवढ्या गेल्याच आहात तर मग भेटून घ्या ना. आणि मला नाही वाटत ओम येईल तिथे. बघ. हा पण नाही येणार, तुम्ही नका काळजी करू. हे बघ, मी आता भेटेन त्यांना आणि काय झालं ते तुला कळवते. ठीक आहे? ओके, बाय. नमस्कार. गौरी मॅडम कुठे भेटतील मला? मॅडम येतील इतक्यातच. तुम्ही बसता का बाहेर? ते आले की मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, थँक्यू. हा बोल ईशा. हॅलो, कुठे आहेस? मी हायकोर्टात पोहोचतोच आहे. बरं आलं तू आत्ताच फोन केलास. आता मी फोन बंदच करणार होतो. कसलं मॅटर आहे रे? ईशा, मला ना आत्ता खूप उशीर झालाय. मला वेळेवर पोहोचायचंय तिथे. आपण नंतर बोलूया का? अरे माझ्या लक्षातच नव्हतं तू आज हायकोर्टात जाणार आहेस ते. नाही, बरोबर आहे. आता आपलं नातं जुनं झालं ना, आता तुला का लक्षात राहील? हो का? नाही ठीक आहे. सकाळपासून तुला कुणीच भेटलेलं दिसत नाहीये दुसरं, आणि मूड पण बरा दिसतोय आज. तुझा आवाज ऐकला ना की माझ्या मूडला काहीही होत नाही. अच्छा, बर. ते काल लक्षात नव्हतं वाटतं. काल किती उगाच चिडचिड केलीस माझ्यावर. कसा बोललास तू माझ्याशी? हा, कसं करत होतास रे तोंड वेंगड? बॅक बॅक कसं करत होतास? नाही, बायका बायकाच असतात. आता मी तुला एवढं सांगतोय मला उशीर होईल तरी आपलं तुझं चालूच आहे. हे बघ ईशा, मला 5 मिनिटं जरी उशीर झाला ना तरी क्लायंट कडनं मिळणारी फी ना मी तुझ्याकडनं घेईन 50,000 रुपये. बरं चल, ठेव फोन. मी निघतो आता. बाय. ऐक ना. काय झालं? बोल. मला असं म्हणायचं होतं की नाही, राहू दे. ईशा, तू मला सांगणार आहेस की मी फोन ठेवू? नाही नाही नाही, नको ना ठेवू फोन.
म्हणजे मी असं विचारणार होते तुला की बाय चान्स आज मुंबईला गेलाच आहेस तर आईंना भेटणार आहेस का नाही? ईशा, तू मला प्रेशराईज करणार आहेस का? नाही, प्रेशर नाही टाकत आहे मी. प्रेशर नाही टाकत आहे. उलट मी असं म्हणणार होते तुला की आज भेटूच नकोस तू त्यांना. हो, आज नको भेटू. हा, बर चल मी ठेवू फोन, तुला उशीर होतोय ना. बाय. ओके, बाय 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 बाय. आता मी कोणाचाही नाही. मी तुझ्याशी नाही करणार. मी तुझ्याशी नाही करणार. हॅलो हॅलो. हा ईशा बोल. आई त्या आल्यात का तिथे? बसले मी, यायच्या आहेत त्या अजून. नाही, मी ओमला फोन केला होता. तो नाही येणार आहे तिथे. अगं काय आहे, तू काय ओमला डायरेक्ट विचारलंस? हो, मग काय करणार. माझ्या डोक्यात तुम्ही ते टाकलं तेव्हापासून मला दुसरं काही सुचतच नाहीये. मी आपलं म्हटलं सरळ त्यालाच फोन करून सांगून टाकावं. आणि एक सांगू का, तो अजूनही जरा चिडलेलाच वाटला मला. तो नाही यायचा तिथे. का चिडलाय ओम, मला काही कळत नाही. बरं ठीक आहे. ठीक आहे, मी इथलं सगळं झालं की तुला कळवते. हा ठीक आहे. बाय बाय. हॅलो हॅलो. बापरे, एक मुलगा केवढा रागावलाय. का रागावलाय? ते मला खेळायला नाही घेत. ठीक आहे, आपण खेळूया. हे बघ, काय नाव आहे तुझं? ओम. ओम, ये. असं रुसून नाही बसायचं, आपण खेळूया. ठीक आहे. ही किती बोट आहेत? 5. ही 5 बोट आहेत? नाही, ही 5 बोट आहेत. आणि ही 10. 5. 5 आणि 5 10. आता असं करायचं. ठीक आहे. नमस्कार. भांडायचं नाही असं. हा, नाहीतर कोणी घेईल का खेळामध्ये तुला? हा, तुझा खेळायला. अनुश्री, ऐक, सार्थक, भांडायचं नाही. मी ओरडेन खूप. त्याच्याशी नाही भांडायचं. याचंही नाव ओमच आहे. तुम्ही बसा. हा, बसा. त्या बाई आल्यात बाहेर मला भेटायला. त्यांना आत पाठवून द्या. आणि कॉन्ट्रॅक्टर्स आलेत परवाचे, त्यांना चेक द्यायचा. इकडचं काम पण दाखवून द्या. ओके. त्यांना पाठवा. ओके.
मॅडमनी बोलवलंय तुम्हाला थँक्यू. नमस्कार. नमस्कार. या ना बसा प्लीज. बसा. नमस्कार, मी शोभना, ओमची आई. नाही म्हणजे मी आणि ओम एकाच ऑफिसमध्ये काम करतो प्रधान सरांकडे. तर ओम मला आई मानतो आणि तुम्ही त्याला मुलगा मानता. हो. तुम्ही काय घेणार? चहा? नाही नाही, कॉफी थोडीशी? नाही नाही थँक्यू, आता काहीच नको, थँक्यू. सहज आला होता तिथे? नाही, मी तुम्हालाच भेटायला आली आहे. ओह बापरे, तुम्ही का तसदी घेतली? नाही नाही, तसदी कसली, उलट मीच तुम्हाला तसदी दिली आहे. सॉरी, मी तुमच्या कामाच्या आड आली आहे का? नाही नाही नाही, छे, इट्स ओके. तुम्ही बोला ना, जस्ट फील फ्री टू टॉक. गौरी, गौरी म्हटलं तर चालेल ना? ऑफकोर्स. गौरी, मी खास एवढ्यासाठी सांगायला आली आहे, तुम्ही प्लीज वाईट वाटून घेऊ नका. कशाचं? म्हणजे ओम मला आई मानतो याचं. छे, हो काहीतरीच काय. इनफॅक्ट मानलेली नातीच मी खरी मानते. म्हणजे बघा ना, आता माझ्या संस्थेतली मुलं, काही मुलं मला मावशी म्हणतात, ताई म्हणतात, आई सुद्धा म्हणतात. किती छान. हो ना. का म्हणतात? कारण ते तसं मानतात. रक्ताच्या नात्याचं असं नसतं. म्हणजे ती नाती सगळे मानतीलच असं नाही, कंपल्सरी असतात ना ती. पण आपल्याला आवडो किंवा न आवडो, ती असतातच. मानलेल्या नात्यात निवड आपली असते ना. हो, आणि त्याची जबाबदारी पण आपलीच असते. येस, खरंच. त्यामुळे आपल्याला आवडलेल्या गोष्टींचा आनंदही असतो, लादलेल्या गोष्टींपेक्षाही. मानलेली नाती ही रक्ताच्या नात्यासारखी मॅनेज करावी लागत नाही. तो अजितला ते अगदी व्यवस्थित जमलंय, नाही का? आता चक्क ओमच्याच घरात राहतोय तो. मला तुमचा राग समजू शकतो, तुमच्या मनाची अवस्था पण मला कळतीये. काय गौरी, की मला हे नक्कीच माहिती आहे की नवरा बायकोच्या नात्यामध्ये, म्हणजे त्यांच्यातलं प्रेम किंवा त्यांच्यातलं भांडण हे तिसऱ्याला समजू शकतं, पण त्यालाही काही मर्यादा असतात. म्हणजे त्यात आर या पार असं आपल्याला वाटतं, पण तसं नसतं, मध्ये काहीतरी असतं. कारण माझं आणि सुशांतचं इतक्या वर्षांचं आयुष्य बघणारी, म्हणजे सुशांत माझा नवरा, सुशांत मला मारहाण करायचा जवळपास रोज. दारूच्या आहारी गेला होता तो. त्याची मारहाण, त्याचा विचित्र स्वभाव, त्याचं काहीच काम न करता घरी बसून राहणं मी कसं सहन केलंय आणि का सहन केलंय याचं खूप लोकांना आश्चर्य वाटतं, पण मला नाही वाटत स्वतःला. म्हणजे आता बरं आहे सुशांत, ट्रीटमेंट वगैरे झाली आणि आता एका कंपनीत कामाला सुद्धा आहे.
पण मला खरंच आश्चर्य नाही वाटत त्याचं. म्हणजे असा कुठला धागा आहे माझ्या आणि सुशांत मध्ये की एवढं सगळं घडून सुद्धा मी त्याला तोडून राहू शकले नाही. म्हणजे आम्हा दोघांनाच ते कधी उमगलं नाही तर तिसऱ्याला काय कळणार. त्यामुळे मला जाणीव आहे की दिस इज व्हेरी प्रायव्हेट. पण प्लीज गैरसमज करून घेऊ नका गौरी की मी तुमच्यात आणि ओमच्या बाबांमध्ये काही रदबदली करायला आली आहे. नाही तसं प्लीज. मला असं वाटतं की मी असं ठरवलंय की हे मागचं काहीच आता आठवायचं नाही. आजचा आणि आत्ताचा क्षण महत्वाचा आहे. म्हणजे माझ्या आणि सुशांतच्या बाबतीत हा माझा निर्णय आहे. महादेव, येस मॅम. चहा सांगू. सोप्पाने काय म्हणतो आज कामावर येतो का? अरे साहेब गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दत्ता भाऊ, कसे आहात तुम्ही? एकदम फर्स्ट क्लास. तुम्ही कसे काय? मी पण एकदम फर्स्ट क्लास आहे. बरं झालं तुम्ही भेटलात. का? तुमच्याकडे एक महत्वाचं काम आहे माझं. तुमचं माझ्याकडे महत्वाचं काम आहे? हो. म्हणजे मी मोठा माणूस झालो की आता? आहातच तुम्ही. काय तुम्ही बाई कुठे चालले तुम्ही? अहो मी चाललोय अजिंक्यरता बिस्किट आणायला. कुणी सांगितलं तुम्हाला बिस्किट आणा? मला या मधुरानं बडवून काढले पाहिजे. तुम्हाला काम सांगितलं डेअरिंग कसं काय केलं तिने? मी आणतो द्या. दत्ता भाऊ मला कुणीही काम सांगितलेलं नाहीये, मी आपणून चाललोय. अच्छा स्वतःहून चालले. बरं पण मी म्हटलं ना तुमच्याकडे एक महत्वाचं काम आहे. तुम्ही 2 मिनिटं इथं बसा, मी आलोच. माझ्याकडे? होय जरा बसा, आलोच मी. सायंटिस्ट माझ्याकडे काम आहे. दिवस बदलले माझे. सोपाने काय येतो का नाही आज कामावर? दिस फॉर यू. होय अमेरिकेहून आणलंय. अमेरिकेहून? हो. अरे वा वा वा. थँक्यू साहेब, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू काय, खरं तर तुम्हाला थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही माझ्या अडचणीच्या काळात मला मदत केली होती, मला पैसे दिले होते तुम्ही. काय साहेब तुम्ही पण कमाल करताय. अहो एवढं पैसे परत करायची घाई काय होती तुम्हाला? अहो ईशाने पाठवले पैसे मिळाले मला साहेब. अरे दत्ता भाऊ तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का? हे सारखं साहेब साहेब नका म्हणू प्लीज. असं कुठं झालं वे? अहो तुम्ही एवढे अमेरिकेत रिटर्न झालं तर एवढे शिकले सवरलेले सायंटिस्ट, तुम्हाला नाही साहेब म्हणायचं कोणाला म्हणायचं? साहेब तुम्हाला म्हणायला पाहिजे. मला? कारण तुम्ही माणूस म्हणून खूप मोठे आहात दत्ता भाऊ. तुम्ही ओम करता, या घराकरता किती केलंय मला माहितीये. त्या कुटुंबाने माझ्यासाठी काय केलं तुम्हाला माहितीये का? मग बघितलं तुम्ही किती हुशारात. आमचाच गेम आमच्यावर पलटी केला तुम्ही. नाही नाही दत्ता भाऊ, आय रिअली मीन इट. दत्ता भाऊ समजा तुम्ही मला साहेब म्हणायचं थांबवलं नाहीत ना तर मी तुम्हाला दत्ता भाऊ राव साहेब असं म्हणेन, चालेल का? 2 शिव्या द्या त्यापेक्षा ना. आपलं दत्ता हो ठीक आहे. एक सांगू दत्ता भाऊ, मला खरंच तुमचं मित्र व्हायला आवडेल. काय सांगताय तुम्ही माझ्याशी मैत्री? म्हणजे माझं नशीबच फळफळलं म्हणायचं की. बरं हरकत नाही, आजपासून आपण दोस्त झालो. थँक्यू. कस तरी तो वाटते मला, पण ठीक आहे. तुमचं ते कोर्टातलं लफड मिटलं का? हो मिटली मिटली. ईशाच्या आजोबांनी खूप मदत केली मला. आईला म्हातारले बेकार आहे काय. मला वाटलं माझं नेटवर्क जास्ती आहे. कसलं अण्णा आमचं 2 पावलं पुढंच आहे. इंटरनॅशनल नेटवर्क आहे म्हाताऱ्याचं. चांगले. पण अजितराव खरं सांगा तुमचं कौतुक आहे बाबा. माझं कौतुक कशा करता? हा मग अहो 2 लग्न केली तुम्ही, जायला आम्हाला एक पण नाही जमलं. म्हणून तर सुखी आहात तुम्ही दत्ता भाऊ. अहो काय बोलताय, हे आमचं म्हणजे कोल्ह्याचं द्राक्ष आंबट त्यातला प्रकार आहे. आणि 2 लग्न केली खरी मी, पण टिकवता एकही आलं नाही. म्हणजे आपण दोघं सेमच झालो की. हो सेमच असून नसल्यासारखे. एक मिनिट फोन येतोय. हा सत्यजित बोल रे. हे बघ
आम्ही काही नुसते बसलेलो नाही आहोत, जमिनीची कागदपत्र ओम तयार करतोय. नाही हे मी तुला आता सांगू शकणार नाही. पहिल्यांदा मला ओमशी डिस्कस करावं लागेल, नंतर आय लेट यू नो. ओके? हो, पण तू सुद्धा आमच्या विरुद्धची केस फाईल केली असती, मागे कुठे घेतलीस अजून? नाही ओरडत नाहीये रे मी. तू जसं मला रिमाइंड केलंस ना, तसं मी सुद्धा तुला फक्त रिमाइंड केलं इतकंच. हा, चल ठेव आता. हा, हे तुमचे ड्युटी बंधुराज वाटत. वाटलंच मला. लय बेकार माणूस आहे. म्हणजे कसं असतं ना, अख्ख्या जगावर विश्वास ठेवा, पण भावावर विश्वास ठेवू नये. कधी थुकालावर काही सांगता येत नाही. आता माझ्या भावने काय मला थुका लावला, मला काही कित्येक जणांना थुका लावला. अहो त्याच्यामुळे तर जेलमध्ये गेलो मी. मला ते आता गेलाय फरार झाले कुठेतरी, पोलीस लागलेत माग. पण त्याचं नशीब काय व्हायचं ते होईल. जाऊ दे. अरे हे एक्झॅक्टली काय आहे? हो स्वतःच बघा की. हो, अमेरिकेहून आणले. आकार तर ओळखीचा वाटतोय. तांब्या भांडे तर नाही? इंग्लिश तांब्या भांड आहे. इंग्लिश तांब्या भांडे. मग चला आता सेलिब्रेट करूया. तुम्ही सेलिब्रेट करा, मी जरा आलो जाऊन अजिंक्यचं बिस्किट आणतो. हा या आयला वास पण इंग्लिश येतो राव. आज माझे